नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय काकडे यांची पंचफुला ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. गावापासून नदीकाठी बऱ्याच दूर जागी आल्यावर घोड्यापुढे चालणारा राध्या भिल्ल थांबला. हातातला भाला त्यांनी खाली घेतला. लगाम धरून चालणाऱ्या रंग्या बेरडानं मुकुटरावांच्याकडे बघितलं. मुकुटरावांच्या डोक्यात नेहमीची अफूची नशा मुळीच नव्हती. ते पूर्णपणे शुद्धीवर होते. तरीही त्यांना घोड्यावरनं आल्हादपणे खाली उतरवण्यासाठी राध्या मागे झाला. त्यांनी आपले हात वर फैलावले तसे मुकुटराव हसले आणि म्हणाले, राध्या, आता मुकुटराव अफिमबाज नाहीत एवढा आधार घ्यायला. आता आम्ही घोड्यावर दौड करू शकतो आणि पळणाऱ्या घोड्यावरनं पाय उतार सुद्धा होऊ शकतो. राध्या त्यावर ऐसपैस हसला आणि म्हणाला, राध्यानं अनपानेचा दिलेला ओतारा अंगी लागला म्हणायचं की त्यांनी. हो, तुझ्यासारखा देवऋषी असल्यावर हा मुकुटराव नक्की पहाडासारखा होईल राध्या. प्रत्यक्ष इनामदारांनी एवढी स्तुती केल्यावर राध्याला काय हवं होतं? तो खुशीत आला. मुकुटरावांनी घोड्याच्या रिकीबीत डावा पाय रोवून ते खाली उतरले. ते खाली उतरताच मस्तकावर चंद्रकोरीगत काळा डाग असलेला पांढरा शुभ्र घोडा खिंकाळला. घोडा खिंकाळल्याबरोबर नदी तीरावर पाणी पिण्यासाठी खाली तोंड करून वाकलेलं एकतरस बेरकी नजरेनं काळोखात बघत राहिलं. लांडग्या कोल्ह्यांनी जिभल्या चाटल्या. सश्यांचे पांढरे कपाशीचे गोळे गवताला जवळ करून टुणटुण उड्या मारत पळाले. खेकडांनी आपली बिळं जवळ केली. घोडा एकटाच नाही तर त्याच्याबरोबर 3 भली दांडगी माणसं आहेत हे बघून तरसानं आपल्या मागच्या आखूड पायांवर बसकण घेतली. पुढचे पाय लांबवले. मग त्यांनी आपलं तोंड त्याच्यावर टेकवलं. आपण आता कोणाला दिसणार नाही हा त्याचा होरा होता. चांद मगाशीच ढगाआड दडल्यामुळे सगळीकडे काळोख दाटलेला होता. राध्या भिल्ल निशाचरच. नदीकडे त्याचं लक्ष होतं. लांडग्यांची कोल्ह्यांची फौज त्यांनी हेरली. त्यात बसलेल्या तरसाकडे आणखीन 4-5 तरसांची फलटण आली. त्याच्या भोवती कोंडाळा करून उभी राहिली. राध्यानं ओळखलं, मध्ये बसलेला नर तरस पाहिजे आणि बाकीच्या सगळ्या त्याच्या माद्या. राध्याला त्याच्या राजेपणाचं काही खरं वाटलं नाही. त्यांनी बचकभर धोंडा उचलला आणि तरसाच्या रोखानं भिंगारला. बसला तरसाच्या नाकाडावर धोंडा दाण दिशी बसला. तसं ते विचित्र जनावर झिंजाडलं, कसं बसं उठलं आणि स्वतःशी बिंगत बिंगत नदीच्या पात्रात जाऊन हेलपाटलं. त्याच्या भोवतीच्या माद्या भल्या मोठ्या कातळाआड सुरक्षित जाऊन उभ्या राहिल्या. त्याच्याकडे दीनवाण्या केविलवाण्या नजरेनं बघत राहिल्या. लांडग्या कोल्ह्यांना त्या तरसाची मौज वाटली. पाण्यात बुडणाऱ्या आणि हातपाय झाडणाऱ्या त्या तरसाकडे ते बघत बसले. तो पाठोपाठ 2 धोंडे त्यांच्यावर तोफ गोळ्यागत येऊन आदळले. त्यातल्या एका धोंड्यानं काम केलं होतं. एका दांडग्या लांडग्याची कवटी फुटून ते बसल्या जागी उतरणं होऊन गप गार झालेलं होतं. त्या रानटी जनावरांनी धोका ओळखला. फुक्का पदरी असं मारण्यापेक्षा ते वाट फुटेल तसे पळत सुटले. राध्याच्या त्या नेमबाजीनं इनामदार दिपले. राध्या नुसत्या हातानं एवढा धोंडा अचूक भिरकावतो म्हणजे अजब. त्याच्या हातात गोफणं असती तर. रानटी जनावरांची आणखीन तारंबळ उडवण्यासाठी राध्यानं आपल्या तोंजाजवळ घुमट करून वाघाची डरकाळी फोडली. रानाची शांतता त्यानं फाडूनच टाकली. त्याच्या त्या डरकाळीनं रंगाच्या हाती लगाम असलेला पांढरा शुभ्र घोडा जागच्या जागी थैथै नाचायला लागला आणि घोडा मोठ्यानं खिंकाळला. वाघाची डरकाळी आणि पाठोपाठ घोड्याचं खिंकाळणं. वाघानं घोड्याचं नरडं फोडलं का काय? नदीकाठावर उंच जागी असलेल्या झोपड्यात त्यामुळे खळबळ माजली. मुकुटराव इनामदार, राध्या भिल्ल आणि रंग्या बेरड कुकडीमाईच्या पाण्याजवळ आले. अगदी काठाशी राध्यानं आपल्या खांद्यावरची घोंगडी अंथरली. मुकुटराव घोंगडीवर टेकले. राध्या आणि रंग्या पाण्यात शिरले. हात तोंड धुवून त्यांनी चुळा भरल्या. मग ते घटाघट पाणी ओंजळीनं प्याले. त्यांच्या पाठोपाठ मुकुटराव पाण्यात आले. पाण्याला प्रवाही धार होती. तोंडावरनं पाण्याचा हात फिरवताच त्यांनाही उत्साह आला. घोडभर पाणी पिऊन ते पुन्हा घोंगडीवर टेकले. राध्यानं मग आपल्या कमरेला हात घालून कमरेला फडक्यानं बांधलेली भाकरी सोडली. भाकरी चांगल्या 8-9 अंड्याच्या पोळ्या गुंडाळल्या होत्या. शेवंता कुणबिणीला हाताशी धरून त्यांनी ती व्यवस्था केली होती.
रंग्याच्या कमरेला भाकरीत मिठाई बांधलेली होती. ती मिठाई राध्यानं मुकुटराव इनामदारांच्या पुढे वाढली. राध्यानं मग नदीकाठचं वाळलेलं गवत भसाभसा उपटलं. रंग्यानं लगेच त्या वाळल्या गवताला पीळ भरून भला थोरला दोर तयार केला. आगपेटी काढून दोर पेटवला. एका हातात पेटता दोर आणि दुसऱ्या हातात भाला घेऊन मग राध्या नदीच्या कातळाच्या टपऱ्याकडे गेला. कातळाच्या कापारीतनं बाहेर चरायला पडलेले खेकडे चिखलात तुरा लंगडी घालत धावत होते. राध्याचा टोकदार भाला मग खेकड्याच्या मागे लागला. राध्याच्या हातातल्या दोराच्या शेंद्री उजेडाला भाळून ते खेकडे जागच्या जागी दातेरी अस्त्र खाली करून स्थिरावले. टोकदार भाला काळ्या डोहात खेकड्यांना कवचात खसाखस घुसू लागला. भाल्याचा टोक कवचात घुसलेले खेकडे नांग्या फाकून मैदान सोडून पळायला लागले. तसा रंग्यानं त्यांच्यावर हात टाकला. त्यांची दातेरी शस्त्र चपळाईनं काढून टाकली गेली. कवच्या बाहेर डोकावणारे त्यांचे लहान गुंजेच्या आकाराचे नाजूक डोळे भेदरले गेले. राध्यानं जंगलझडीचा वाळला पाचोळा गोळा केला. पेटत्या दोरीची आग त्यांनी पाचोळ्यावर सांडली. कमरे इतक्या उंचीच्या आगीच्या जिभल्या नागिणीगत डोलायला लागल्या. 5-25 खेकड्यांचा निवद आगीच्या होळीत पडला. आगीतनं होरपळलेल्या खेकडांचा करपलेला वास सुटला. राधेच्या तोंडात चळाचळा पाणी सुटलं तर रंग्याच्या ओठाच्या कडेनं लाळ सांडायला लागली. धनी ही घ्या खेकडं खा. राध्यानं निवडक मोठी खेकडं मुकुटराव इनामदारांपुढे ठेवली. पण मुकुटरावांचं मन आज थाऱ्यावर नव्हतं, ते वाऱ्यावर होतं. त्यांनी आपल्या पुढच्या भाकरी, अंड्याच्या पोळ्या आणि सगळी खेकडं राध्या रंग्याला खायला सांगितली. पण इनामदारांनी 2 घास खाल्ल्याशिवाय आम्ही त्यातला एकही घास खाणार नाही हे राध्यानं त्यांना सुनावलं. राध्याचा तो नेहमीचा आक्रमक स्वभाव इनामदारांच्या अंगवळणी पडलेला. थोडी मिठाई आणि 2 खेकडे, त्यामुळे इनामदारांना खावेच लागले. देवानं निवेद्य खाल्ल्यानंतर राध्यालाही मग स्फुरण चढलं. त्यानं रंग्याला ढुसणी मारून सगळ्या खाण्यावर हात मारायला त्याला जोडीला घेतलं. राध्या रंग्यानं हातात वाळक्या काटक्या घेऊन जाळ ढवळला. जाळ अंगावर घेऊन नाचणाऱ्या आणि मग होरपळून पाय वर करून पडलेल्या एकेका खेकड्याला त्यांनी बाहेर काढलं. दोघेही मग खेकड्याचे काळे काळे डोहत कवच उपसून त्यातला उन्हीत मदगा तोंडात भाजत असतानाही खायला लागले. सारा मदगा खाऊन टाकलेल्या पांगुळल्याकडं आणि नांग्यांकडे गेले. दोघांनी कडाकडा आवाज करत नांग्या फस्त करून टाकल्या. त्यांना चव खारकेची होती तर खेकड्यांचं पातळ कवच पापडासारखं लागत होतं. पुन्हा ते नदीच्या पात्रात घुसले, पाणी प्यायले, पोट चांगलं डंबारलं होतं. ढेकर देत ते दोघं मुकुटरावांच्याकडे आले. मुकुटराव स्वतःच्याच विचारात होते. धनी आता पुढं काय? बटव्यातली तंबाखू दाढेला सोडत तर राध्या म्हणाला, तुम्हाला बंक्यानी काय व्यवस्था सांगितली? मालकांच्या कालानं यायला सांगितलंय, बाकी काय बी नाही. मग मी आता काय करावं तूच सांग राध्या. धनी माझी अक्कल लढाई पुरती आहे. एका जागी 10 जणांशी लढायला सांगा, डोक्याचं काम काय सांगू नका मला. हे बघ, मी धनी आहे ते वाड्यात. इथे मी तुझा मित्र आहे राध्या. इथे तुम्ही दोघे आणि तिसरा मी. नाही नाही, आम्हाला लाजवू नका. रंग्या म्हणाला. कुकडी माईचे दोन्ही काठ भरून पाणी वाहत होतं. वारा पडलेला होता. नदीकाठची जांभूळ, उंबर, लिंब, आंबा आणि घाणेरीची झाडं शांतपणे डहाळी न हलवता फांद्यांचे हात वेलीच्या कमरेभोवती टाकून नदीकाठी भर रात्रीचा रोमांस करत होती. जागजागी कावळीच्या वेलींनी मारलेल्या गच्च मिठ्यांमुळे म्हाताऱ्या खोडाची झाडं थकव्यानं हळूच श्वास टाकत होती तर वेली शृंगाराच्या सुखातिशयासाठी अधिकच बिलगत होत्या. कोण हाय ते? टेकडीवरनं उशिरानं हळी उठली. आवाजाच्या दिशेनं मुकुटराव, राध्या आणि रंग्यानी कान टावकारले. त्या आवाजाला घोड्यानं खिंकाळून उत्तर दिलं. टेकडीवरचा पुरुष कमरेला लंगोट लावून उभा होता. हातातला भाला त्यांनी छातीशी धरला होता. नदीच्या काठावर 3 जण बसल्याचं आणि एक पांढरा शुभ्र घोडा झाडाला बांधल्याचं त्याला अस्पष्ट दिसलं. त्या 3 पुरुषांवर भाला फेकावा का फेकू नये त्याला काही कळेना. राध्याचं तिकडं लक्ष गेलं तसा तो मुकुटरावांना म्हणाला, धनी आपला घात होतोय, टेकडीवरनं भाला येणारे. मुकुटरावांनी विझलेला दोर पुन्हा पेटवायला सांगितला. राध्यानं दोर पेटवला, मुकुटरावांसमोर धरला. दोरीची ज्योत त्यांनी मग तशीच मुकुटरावांच्या डोक्यापासून खालीपर्यंत नेली, मागे पुढे हलवली.
भाला फेकणारा क्षणभर त्या ज्योतीनं गोंधळला, तसाच धाडसानं खाली पळत आला. तो जवळ येताच मुकुटराव ओळखीचा बोलले, कोण तू? अरे तू तर देवा नावाडी. समोर प्रत्यक्ष मुकुटराव. बाप रे! देवा नावाडे उघड्या अंगी घामानं निथळला. सरकार स्वारींवर आपण भाला फेकला असता तर? लटपटत्या पायानं देवा नावाडी मुकुटरावांच्या समोर उभा राहिला. भाला बाजूला फेकून मुकुटराव काही बोलायच्या त्यांनी त्यांच्या पायांनाच मिठी मारली. अरे देवा, हे काय? हो, मी तुमच्यावर नियम धरला होता. भाला फेकला असता मी म्हणजे? फेकायचा होता ना मग भाला. राध्या दात काढत बोलला. देवा, राधाचं ऐकलंस? खरंच तू भाला फेकायचा होता. आम्ही इथे नदी तीरावर दरोडेखोरासारखे बसलो होतो ना. आता जाऊ दे, सगळं पाय सोड माझे. मुकुटरावांनी देवाची उघडी घामेजलेली पाठ थोपटल्यावर तो बाजूला झाला. मुकुटराव एवढ्या राज्याला इथं का? कशासाठी? देवाला वाटलं विचारावं इनामदारांना, पण विचारून उपयोग काय? गावचे ते मालक, धनी, सरकार, ते कधीही कुठेही गावाच्या हद्दीत फिरू शकतात. आपण तर काय त्यांची प्रजा. देवा, विचारशील तुम्ही आम्ही इकडे कसं येतो? ऐक, आम्ही कुकडी माई रात्री कशी दिसते ते बघायला आलो आहे. असं असन तर होडी काढू का पाण्यात? चांद बी उगवलाय, चांदण्याची मजा लुटता येईन. नाही, नको. मुकुटरावांनी नदी तीरावर इकडे तिकडे बघितलं. त्यांची नजर सैरभैर झाली होती. ते सारखे कान देऊन काहीतरी ऐकत होते. त्यांच्या मनाची व्याकुळता वाढत होती. राध्याला ते सगळं समजत होतं. तो सुद्धा नदी पल्ल्याड बघत होता. फक्त तिकडनं अस्पष्टसा वाद्यांचा आवाज कानावर येत होता. राध्या, तुम्ही निघा आता. मी निघू? अंधनी रांग्या आणि बायका बंक्या नायकाला काय सांगू? वाड्यात जागता पहारा ठेवा. बायकांचं म्हणालाच ना तर बाईसाहेबांना वाड्याबाहेर पडू देऊ नका. वैऱ्यानं दगा फटका केला तर त्याचा डाव उधळून लावा. आणखी मुकुटराव काही बोलणार तर ताशाच्या छडीगट टापा वाजल्या. घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज वाऱ्यावर उधळला. मुकुटरावांनी सुटकेचा निश्वास टाकला. ते धावत घोड्याच्या टापांच्या आवाजाच्या दिशेनं धावले. त्याने आवाज दिला, रायबान. पाठोपाठ रायबांचा प्रतिसाद आला. त्याचा घोडा उधळत त्या चौघांजवळ येऊन थांबला. दणदणी तब्येतीच्या रायबांना घोड्यावरनं खाली उडी मारली. मोठ्या आवाजात म्हणाला, इनामदार, झाली तयारी? हा. हिवरगाव काय म्हणतंय? हिवरगाव तुमची वाट बघतंय. काय म्हणतोयस रायबान? हा, हिवरगावात देवाची पालखी आताच निघाली वेशीतनं. जत्रा बी भन्नाट भरली बरं का. ही समधी जत्रा पालथी घातली. जागोजागी आपली माणसं पेरून ठेवली आहेत. आता फक्त तुम्ही माझ्या संगट यायचं आणि तुम्ही फक्त तुमचा पराक्रम गाजवायचा आहे तिथं. रायभान आणि मुकुटरावांच्या संवादातलं राध्या, रंग्या आणि देवाला काहीही कळलं नाही. राध्या, तू आणि रंग्या निघा वाड्याकडे, मध्ये कुठे थांबू नका. राध्या आणि रंगा गेल्यावर मुकुटरावांनी देवा नावाड्याकडे बघितलं. त्याला कामगिरी हवी होती. हे बघ देवा, नदी काठावर गोफण आणि भाला घेऊन तयार राहा. आपली माणसं तुझ्या झोपड्यांकडे येतील. त्यांच्या खुणेसाठी शेकोटी पेटवून ठेव, म्हणजे त्यांना नदीचं पाणी कापून तुझ्याकडे येता येईल. आपल्या माणसांना पाणी उताराचा मार्ग दाखव. मात्र हिवरगावची माणसं जर इकडच्या काठावर यायला लागली तर मग त्यांना पाण्यात बुडवून टाकल मी. शाबास. ठीक आहे रायभान, आता तू बोल. इनामदार, ही तलवार घ्या. ही तलवार आहे ना, ही तलवार खास तुमच्यासाठी बनवून घेतली मी. आपल्या उंबरस गावात अशी तलवार मिळणार नाही बघा. या तलवारीला जितकं रागात पाजाल का नाही तेवढं कमीच आहे. मग चल रायभान, आता बघ माझा पराक्रम. हिवरगावात जत्रेचा छबिना सुरू झाला होता. भैरोबाची पालखी वेशीतनं निघाली होती. 4 भाविक खांदेकऱ्यांनी पालखी खांद्यावर घेतली होती. धीमी धीमी पावलं टाकत ते चालत होते. भैरोबाच्या पितळी मुखवट्यावर भंडारा उधळला जात होता. खणखणीत चांदीच्या रुपयांचा, कागदी नोटांचा पाऊसच पडत होता पालखीमध्ये. मुखवट्यापुढे ओवाळण्या पडत होत्या. भंडार आणि खोबऱ्यांच्या कुटक्यांचा मारा सगळीकडेच येत होता. खोबऱ्याचं कुटकं गोळा करण्यासाठी पोराटोरांचा गिल्ला उडत होता. पालखीतल्या भंडारात कागदी नोटा नव्या नवरीगत हळदीनं पिवळ्या होत होत्या, रंगत होत्या.
पालखीपुढे भैरोबाची आभाळाच्या पोटात खुपणारी उंच काठी कपाळाला निशाण लावून नाचवली जात होती. तिच्या चारही दिशांना दोरांचे तणाव बांधून तिला पकडलेलं होतं. काठी नाचवणारा मांगाच्या डफाबरोबर बेभानपणे नाचत होता. त्याच्या प्रत्येक पावलाच्या उडीबरोबर वरच्या काठीचं टोक कपाळाचं निशाण घेऊन आकाशाशी टक्कर घेत होतं. काठीच्या पुढे दूर अंतर राखून लेझिमचा डाव चालला होता. रंगात आला होता तो. लेझमाच्या मध्यभागी ढोल्या ढोलावर टिपरू मारताना डोईच्या मुंडाशेचा शेपटा मोरागत उडवत होता. पालखी मागे लाठी काठी दांडपट्टा घुमत होता. अंगात दैवी संचार झालेले स्त्री पुरुष पालखीमागे झुलत नाचत निघालेले होते. त्यात काहींच्या गळ्यात चांदीचे तोडे होते, काहींच्या हातात लवचिक वेत होते, तर काहींच्या हातात लिंबाचा झाडोरा होता. काही वारं अंगात खेळवताना कडुलिंबाचा पाला बकरीगत बकाबका खात होते. काहींच्या डोक्यावर एकधारी, दोनधारी, चारधारी लिंब कापली जात होती. ज्यांच्या डोक्यावर लिंबू कापलं गेलं असेल ते वारं भानावर येऊन माणसात जमा होऊन छबिना चालत होतं. मधनंच भैरवनाथाचं चांगभलं अशी आरोळी उठत होती. आरोळी पाठोपाठ भंडारा पालखीवर वावधनागत महापूर पडत होता. आसपासची 10-5 खेडी त्या छबिन्यात सामील झाली होती. भुजंगराव पाटलाच्या वाड्याजवळ पालखी आली. पालखी तिथल्या चौकात टेकली. छबिन्याला जोर चढला. पाटलाच्या वाड्याच्या चौकात कुठलीही मिरवणूक आली की तिथे जास्त काळ थांबून गाजणार, वाजणार. ते परंपरेनं चालत आलं होतं. पालखी आली की पाटील आणि त्याचं सगळं कुटुंब पालखीच्या दर्शनाला सामोरं येणारं, पालखीचा मानपान करणारं. भुजंगराव पाटलांनी आपला खास पोशाख अंगावर चढवला होता. धोत्राचा पायघोळ, डोईला जरीचा रुमाल, अंगात बाराबंदी, गळ्याभोवती वेढा देऊन कमरेच्या दोन्ही बाजूला लोंबकळणारं जरी काठी उपरणं, पायात शिंदेशाही जोडा. एक एक पाऊल टाकत पाटील पालखीच्या पुढे आले. त्यांच्या पाठोपाठ पाटलीणबाई पिवळ्या पैठणीत, गळाभर दागिने आणि नाकात मोत्याची नथ घालून चालत आल्या. पाटलीणबाईंच्याच मागे ऐन ज्वानीतली पंचफुला आपला तारुण्यभार आपल्या पायांवर तोलवत चालली होती. तिच्या घोट्यावरच्या चांदीच्या तोड्यानं तर तिची चाल मंदच केली होती. पंचफुलाच्या निळ्याभोर लुगड्यावर जरीच्या बुट्ट्या चांदण्याहून चमचमत होत्या. दंडात त्याच रंगाची काचोळी काचली होती. नाकात पाटलीणबाईसारखी नथ तिच्याही नाकात झुंबकळा खेळत होती. नथीच्या खालच्या टोकाजवळचा मोती ओठांवर आपटून आतल्या मोत्यांसारख्या दाताशी सलगी करण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. गुलाबी ओठांचा रंग नथीतल्या गुलाबी रंगाच्या खड्याशी जमत होता. गोऱ्यापान रसरशी चेहऱ्यावर तारुण्यपिटिका उगवल्या होत्या. गालावर, नाकावर, कपाळावर आणि डोळ्यांच्या कोपऱ्यात हिरवगार गोंधण, गळ्यात सोन्याची बोरमाळ. तिच्या कपाळावर कुंकवाच्या टिकलीवर चमचमीत चमकत होती. भुजंगरावांनी जरीचा रुमाल आपल्या मस्तकावरनं काढला. शिंदेशाही जोडा फेकला. त्यांनी आपलं मस्तक पालखीच्या आतल्या भैरोबाच्या मुखवट्यावर टेकवलं. पितळी मुखवट्यावरचा भंडारा उजव्या हाताची 4 बोटं एकत्र करून टिपला. आपल्या विशाळ कपाळावर त्यांनी आडवा रेखला. डोळे मिटून मग त्यांनी भैरोबाचं चांगभलं केलं. चिमुडभर भंडारा त्यांनी आपल्या जिभेवर भक्तिभावानं सोडला. पाटलांनी जरीचा रुमाल मस्तकावर ठेवला. ते मागे झाले. पाटलीणबाई आणि पंचफुला पुढे आल्या. पितळी मुखवटा बघता तिला आपल्या हळदीनं माखणाऱ्या मुखड्याची सय झाली. पाटलीणबाईसारखे तिनेही हात जोडले. पंचफुलाच्या आणि पाटलीणबाईच्या हातातली काकणं वाजली. तेवढ्यात सगळ्या छबिन्यात हल्लकल्लोळ उडाला. घोड्यांच्या टापा, ढोल आणि ताशाऐवजी वाजायला लागल्या. वाद्य गप्प झाली. सगळीकडे आरडानोरडा. खांदेकऱ्यांनी पालखी खांद्यावर घेतली तर भंडाऱ्याऐवजी जमिनीवरची धूळ उडाली आसमानामध्ये. एक घोडा भरधाव पालखीजवळ आला. त्या घोडेस्वाराच्या हातात नंगी समशेर होती. काही समजायच्या आत पंचफुलाला घोड्यावर उचलण्यात आलं होतं. भुजंगराव प्रसंगवाधान राखून बेछूटपणे पुढे आले. घोड्याच्या लगामाला ते हात घालणार तर त्यांच्या अंगावरच घोडा घातला गेला. कोलमडून ते खाली कोसळले. घोड्याच्या तुफान दौडीमुळे भुजंगरावांना काही करता आलं नाही.
इतका अबगा हल्ला झाला की काय झालं ते कळलं नाही. घोडा कधीच वायुवेगानं दौडत गेला होता. भुजंगराव तोंडावर धुळीत आपटले होते. त्यांच्या तोंडातल्या भंडाऱ्यात चिमूटभर धूळ गेली होती. जिभेवर दात घासून ते थुंकले तरी घशाखाली काही धूळ उतरलीच. भुजंगराव घाईनं जमिनीवरनं उठले. झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला. भुजंगरावांनी जरीचा रुमाल कुठे पडला, पायातला शिंदेशाही जोडा कुठे पडला याचा शोध न घेता तशीच वाड्याकडे धाव घेतली. नंगी समशेर हातात घेतली. हरभऱ्याची पिशवी तोंडाला बांधलेला त्यांचा घोडा हरभरे खात होता. ती पिशवी त्यांनी तशीच ओरबडून खाली टाकली. घोड्याला कसाबसा लगाम अटकवला. घोड्यावर मांड ठोकली. घोडा वाड्याबाहेर पडताच त्यांनी टाच दिली. साऱ्या हिवर गावात पंचफुलेला पळवल्यानं गोंधळ माजला होता. गावावर सशस्त्र हल्ला होणार असा रंग होता, कारण छबीने डोक्यावर घेतलेल्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या हल्लेखोरांनी केव्हाच दगडधोंड्यांनी फोडून टाकल्या होत्या. जळत्या मशाली हिसकावून घेण्यात आल्या होत्या. हल्ला नुसता पालखीजवळ नव्हता, तर सगळ्या छबिन्यात जागोजागी आणि एकाच वेळी सुसूत्रपणे झाला होता. पंचफुला पळवली गेल्यानंतर हल्लेखोर अदृश्य झाले होते. हिवर गावचा नदीकाठ सोडून उमरजच्या काठाकडे नदीमध्ये उड्या टाकून ते पळाले होते. कुकडी माईच्या वाळवंटात पंचफुलाला पळवून नेणारा स्वार येताच त्यांनी मनसोक्तपणे श्वास घेतला. त्याचा श्वास डोक्यावरनं पदर घरंगळलेल्या पंचफुलेच्या गोऱ्यापान मानेभोवती भिरभिरला. आपलं अपहरण पंचफुलेला मान्य नव्हतं. तिने कडवा प्रतिकार आरंभला. आपल्याला पळवून नेणारा स्वार कोण आहे हे तिला मागे वळून बघताही येत नव्हतं. घोड्याची आयाळ खेचण्यासाठी प्रयत्न करत होती, पण ते जातिवंत जनावर एकसारख्या वेगानं दौड करत होतं. तिच्या आयाळ खेचीला ते दाद देत नव्हतं. तेवढ्यात पुढनं एक घोडेस्वार आडवा आला. उघड्या मस्तकाचे भुजंगराव बघताच मुकुटरावांना चेव चढला. त्यांनी आपली समशेर घट्ट पकडली. डाव्या हातानं लगाम आणि त्याच हातावर धरलेली पंचफुला, त्यांचा तो हात अवघडला. त्यात चपळ अशी पंचफुला. तिने कडकडून मुकुटरावांच्या दंडाला चावा घेतला. मुकुटरावांच्या मस्तकात वेदनेची सणक गेली. त्यांचा तो हात सैल झाला. पंचफुलानं घोड्यावरनं खाली उडी घेतली होती. त्यांनी घोड्याचा लगाम खेचला. घोडा खिंकाळून मागच्या 2 पायावर उभा राहिला. जाग्यावर नाचत राहिला. मुकुटरावांनी घोड्यावर बसून पंचफुलेचा मार्ग अडवला होता, पण त्यांच्यावर हल्ला झाला. भुजंगरावांनी पंचफुलेकडे मोहरा वळवलेला होता. मुकुटरावांना गुंगारा देऊन पंचफुलेनं भुजंगरावांच्या घोड्याकडे झेप घेतली. मुकुटरावांनी घोडा सरळ भुजंगरावांच्या घोड्यावर घातला आणि शिताफीनं त्यांनी पंचफुलेचा हात गच्च पकडला. तशीच घोड्याला टाच दिली. मुकुटरावांची मूठ पंचफुलेच्या मनगटात गच्च झाली होती. घोड्याच्या दौडीनं ती फरफटत ओढली जायला लागली. बांगड्यांचा मुठीत चक्काचूर झाला. मुकुटरावांच्या मुठीत आणि पंचफुलाच्या मनगटात काचा घुसल्या. दोन्ही रक्त एक झालं होतं. हात सोडा माझा, पंचफुला ओरडली. हात सोडण्यासाठी धरला नाही, तुला उमरजला नेणार आहे मी. अरे हट. तिने हाताला जोरदार झटका दिला. ती मोकळी झाली. भुजंगरावांनी मुकुटरावांसमोर घोडा आणला. संतापानं थरथरत ते म्हणाले, उमरजकर इनामदार, काय मांडलं हे? तुम्ही सगळं बघितलंय की, जास्त कशाला सांगायचंय? एवढी ताकद आहे मनगटात, म्हणून तर तुम्हाला उघड्या मस्तकानं इथपर्यंत घोड्याला रेकेब न घालता पळत यायला लागलं. बऱ्या बॉलानं मागा फिरा, खबरदार परत आमच्या पोरीला स्पर्श केला तर. आणि भुजंगरावांनी चपळाईनं पंचफुलाला अर्धवटच घोड्यावर ओढून घेतली. मुकुटरावांची मूठ बांगड्यांच्या काचानं रक्ताळली होती. मुठीत काचा घुसल्या होत्या. त्याच हाताच्या दंडाला पंचफुलानं चावा घेतला होता. दंडातनं रक्तधारा वाहत होती, पण त्याची पुसटशी जाणीवसुद्धा मुकुटरावांना नव्हती. त्यांनी सरळ भुजंगरावांच्या हातातला घोड्याचा लगाम सर्व शक्तीनिशी हिसकावून घेतला. आपल्या लेकीसकट भुजंगराव घोड्यावरनं खाली आदळले. नीट उभं राहत भुजंगराव परत ओरडले, तुमच्या खानदानीला शोभत नाही हे. आम्ही हा दावा कधी केलाच नाही ना. तुम्हाला असं बोलायला काय लाज शरम? सगळी लाज शरम. आम्ही पंचफुलेसाठी कोळून प्यायला निघालोय. पंचफुलाला तुमच्या वाड्यात नेता येणार नाही. आणि तीच येत असेल तर? नाही, माझी तशी इच्छा नाही. हे बघा इनामदार, तुम्ही मोकळ्या हातानं उमरजला परतावं हे ठीक, नाही तर सगळा अनर्थ होईन. मी सगळी तयारी करून ठेवली. सगळ्या संकटाला तोंड द्यायला मी उभा आहे. मला हवी आहे पंचफुला. तिच्यासाठी सगळा जुगार खेळायला तयार झालो आहे. मग दोघांची खणाखणी सुरू झाली.
मुकुटरावांना संघर्षात गुंतवून भुजंगरावांनी पंचफुलाकडे बघितलं. पंचफुलेनं घोड्यावर स्वार होऊन हिवरगाव गाठावं हा त्यांच्या बघण्याचा अर्थ. चपळ पंचफुलेनं खाली पडलेला लगाम वेगानं भुजंगरावांच्या घोड्याला घालण्यासाठी उचलला. तो गोफणीचा फत्तर त्या घोड्याच्या पेकाटातच बसला. तसं ते चपळ जनावर उधळलं, दिशाहीन दौडत सुटलं. मुकुटरावांचा घोडा शांतपणे वाळवंटात उभा होता. चांदणी प्रकाशात त्याचा पांढरा शुभ्र रंग मनमोहक वाटत होता. त्या घोड्यावर आपण स्वार झालो तर? पंचफुलेनं मुकुटरावांच्या घोड्यावर उडी मारली. लगाम तिने हातात घेतला, लगाम खेचला, घोड्याला टाच मारली. पण घोडा मुकुटरावांकडे मोहरा वळवून उभा होता. मुकुटरावांनी आपल्या घोड्यावर स्वार झालेली पंचफुला बघितली आणि त्यांनी तलवारीचा जोरदार प्रहार भुजंगरावांच्या तलवारीवर केला. त्या प्रहारानं भुजंगरावांच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. पण तलवारबाजीत अनुभवी असलेले भुजंगराव डळमळणारे नव्हते. त्यांनी त्या प्रहारापेक्षा जोरदार प्रहार केला. मुकुटराव क्षणभर मागे झाले, पण असं मागे होऊन जमणार नव्हतं. त्यांनी पुन्हा हल्ला केला. तो भुजंगरावांचे गावकरी त्यांच्या साथीला हातात हत्यारं घेऊन धावत आले. आता ह्या सगळ्या लोकांसमोर आपण एकटे. मुकुटरावांचं चित्त विचलित झालं. पण नदीकाठावर रायभान आपल्या साथीदारानं घेऊन उभा होता. मुकुटराव भुजंगरावांची खणाखणी तो गमतीनं बघत होता. आता त्याला गप्प बसून जमणार नव्हतं. रायभान! मदतीसाठी हाक आली. मुकुटरावांची हाक सगळा नदीकाठ कापून गेली. शिवारात आवाज घुमला. नदीकाठ दणाणला. पंचफुला घोड्यावर असूनही तो घोडा तिच्या चालीनं चालायला तयार नव्हता. तो अवखळ घोडा जागेवर पाय गिळल्यागत नुकता उभा होता. रायभान 7-8 घोडेस्वारांसोबत तिथे आला. मुकुटराव भुजंगरावांच्या मध्ये त्यांनी आपली तलवार घातली. मोठ्या कौशल्यानं भुजंगरावांना त्यांनी आपल्यावर ओढून घेतलं. मुकुटराव बाजूला झाले आणि ते तसेच आपल्या घोड्याकडे धावले. सरळ उडी घेतली त्यांनी. पंचफुलानं पुढचा भयान प्रसंग ओळखला. आता सरळ उमरस गावात पळवून नेणं. ती घोड्यावरनं खाली उडी मारायच्या आत मुकुटरावांनी घोडा पिटाळला. पंचफुलेचा सगळा प्रतिकार आता ते नव्या विश्वासानं मोडून काढत होते. मुकुटराव, असे भेकडासारखे पळून जाऊ नका. भुजंगराव कडाडले, पण ते ऐकायला मुकुटराव तिथं नव्हतेच. हिवरगावच्या पाटला, चल माग फिर. रायभान भुजंगरावांच्या पुढे तलवार नाचत ओरडला. माझं नाव भुजंगराव आहे. अरे निस्ता नावाला भुजिंग, पोरगी सांभाळता आली नाही, आता पळवली की तिला. रायभानच्या बोलण्यानं भुजंगरावांना चीड आली. त्यांनी तलवार उगारली. रायभाननं खिळी केली. मग दोघांच्या लढाईला तोंड लागलं. भुजंगरावांचे गावकरी रायभानाच्या जोडीदारांचा मार खात होते. ते कसलेले वीर गावकरी हाणून काढत होते. त्यातले 1-2 तर शस्त्र टाकून पाय लावून पळाले. उरलेले मात्र जीवाच्या आकांतानं लढत होते. रायभान दणकटवीर, पोलादी शरीराचा. रायभाननं भुजंगरावांना सरळ मागे रेटत नेलं. भुजंगरावांना तो मनात आणलं तर वाळवंटात नदीचं पाणी दाखवू शकत होता, पण त्यांचा प्राण घेऊन उपयोग नव्हता. त्यानं पंचफुला मुकुटरावांना सुखासुखी मिळू शकत नव्हती. फक्त रायभानला भुजंगरावांना आपल्या वाड्याकडे पळवायचं होतं. मुकुटरावांना पंचफुलेला सुखरूप नेऊ द्यायचं होतं. पंचफुला पळवून नेली आहे, आता का लढायचं हा विचार भुजंगरावांच्या डोक्यातच घुसत नव्हता. त्यांनी आता सगळं तलवारीचं कसबपणाला लावलं. रायभानवर ते जिंकू किंवा मरू या न्यायानं तुटून पडले. भुजंगरावांची खुमखुमी रायभाननं ओळखली. त्यांनी सरळ डावपेच म्हणून भुजंगरावांच्या मुठीवर वार केला. जखम खोल झाली. भुजंगरावांच्या हातातली तलवार खाली पडली. रक्ताची धार लागली. भुजंगराव कळवळले. रानवट हवा खाऊन पोचलेला रायभान पुढे झाला. गळून पडलेली तलवार त्यांनी भुजंगरावांच्या डाव्या हाताकडे नेली आणि हसत म्हणला, लढतोय का? भुजंगरावांनी जळजळीत कटाक्ष टाकला. चडफडत त्यांनी आपल्या उजव्या हाताच्या पंजाकडे बघितलं. पंजा नीट होता, फक्त मागणं जखम झाली होती. पण त्या हातात तलवार धरणं शक्य नव्हतं. भुजंगरावाचं लढाईचं अवसान गळालं होतं. रायभाननं आपल्या साथीदारांकडे बघितलं. त्याच्या साथीदारांनी शस्त्र खाली घेतली. भुजंगराव, तुमची लेक उमरसगावची सुनबाई झाली. आता ते शक्य नाही. पंचफुला सुखासुखी मुकुटरावाशी लग्न करणारच नाही. भुजंगराव, पाखरू पिंजऱ्यात पडलं का आपसुक पिंजऱ्यातलं अन्न पाणी खातं पितं, माहिती ना? पण काही पाखरं पिंजऱ्यातल्या दांडीवर डोकं आपटून जीव देतात, माहिती ना? बघू की हे पाखरू काय करतंय.
अरे आम्ही ग बसणार नाही, मुकुटरावाला सांगून ठेव, आज तुम्ही जितला असाल पण उद्या मग आम्ही बी तयार आहे ना भुजिंगराव, रायबान आवाजात जोर आणत म्हणाला. मित्रांनो, पंचफुला या कादंबरीचा दुसरा भाग इथेच संपला. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.